दिल्लीत संसदेची सेक्युरिटी आहे त्यापेक्षा कडक करण्यात आलेली आहे। जंतर मंतरवरून सगळ्याच आंदोलनकर्त्यांना आता हटवण्यात आलेलं आहे। आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या काही प्रतिनिधींशी सरकारनं बोलण्याची तयारी दाखवली। त्यानंतर प्रतिनिधींनी 2 तास वाट बघितली। त्यानंतर सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्याशी जे.पी. नड्डा यांनी 10 मिनिटं भेट घेतली। जे.पी. नड्डा जे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत आणि केंद्रात आरोग्य मंत्री आहेत। शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलनकर्ते जे आहेत ते आरोग्य मंत्र्यांना भेटलेत। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोठा राजकीय आणि सामाजिक संघर्ष या दिल्लीतल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे बघायला मिळाला। जंतर मंतर परिसरात आंदोलक आणि दिल्ली पोलीस आमने सामने होते। लाठीचार्ज, इंटरनेट सेवा बंद, मोबाईल जॅमर्स, मोठा पोलीस बंदोबस्त आणि दुसरीकडे सोनम वांगचुक यांच्या 3 अटी, हे सगळं दिवसभरात घडलंय। तेव्हा नेमकं दिल्लीत काय घडलं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शिवानी आणि आपण पाहताय नवराष्ट्र। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होताच कॉक्रोच जनता पार्टी अर्थात सीजेपीनं संसदेवर मोर्चा काढण्याची घोषणा केली होती। पण दिल्ली पोलिसांनी आंदोलकांना संसदेपर्यंत जाण्याची परवानगी नाकारली आणि केरळ भवनापर्यंतच मोर्चा काढायला परवानगी दिली होती। त्यामुळे आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार वादही झाला। स्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचा दावा करत रॅपिड ऍक्शन फोर्सनं आंदोलकांवर लाठीचार्ज केला। सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पोलीस आंदोलकांना लाठ्यांनी मारहाण करत असल्याचं दिसून येतंय, तर काही ठिकाणी आंदोलकांकडून दगडफेक झाल्याच्याही बातम्या समोर आलेल्या आहेत। या पार्श्वभूमीवर जंतर मंतर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस, वॉटर कॅनन आणि अश्रुधूर सोडणारे वाहनं तैनात करण्यात आलेले होते। तणाव वाढल्यानंतर परिसरातली इंटरनेट सेवा सुद्धा खंडित करण्यात आली। तसंच मोबाईल जॅमर्सची संख्या सुद्धा वाढवण्यात आल्याचं सांगितलं जातंय। या सगळ्याच्या दरम्यान संसदेतही वातावरण तापलं होतं। मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभेमध्ये जसा या आंदोलनाचा मुद्दा उपस्थित केला तसं सेशनच स्थगित करण्यात आलं। विरोधकांनी नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणावर चर्चेची मागणी केली, पण ही मागणी मान्य न झाल्यानं सभागृहात गोंधळ झाला आणि लोकसभेचं कामकाज सुद्धा दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं। तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून जंतर मंतरवर आमरण उपोषण करणारे सोनम वांगचुक यांना रविवारी पोलिसांनी ताब्यात घेत सफदरजंग रुग्णालयामध्ये दाखल केलं होतं। त्यानंतर सोमवारी सकाळी त्यांनी सोशल मीडियावर महत्वाची भूमिका मांडली। सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेण्याची तयारी दर्शवली असली तरी त्यासाठी त्यांनी केंद्र सरकारसमोर 3 अटी ठेवल्या आहेत। पहिली अट, नीट परीक्षा पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींची जबाबदारी केंद्र सरकारने स्वीकारली पाहिजे। दुसरी अट, मला आणि सीजेपी प्रमुख अभिजित दिपके यांना संसदेपर्यंत जाण्याची परवानगी द्यावी आणि खासदारांनी संसदेत नीट प्रकरणावर आवाज उठवण्याचं आश्वासन द्यावं। आणि तिसरी अट म्हणजे जर माझ्या प्रकृतीमुळे संसदेत मला जाता आलं नाही तर खासदार आणि सरकारचे काही प्रतिनिधी सफदरजंग रुग्णालयात येऊन याबाबत स्पष्ट आश्वासन द्यावं। यासोबतच वांगचुक यांनी आपण रुग्णालयात अनधिकृतपणे ताब्यात असल्याचा आणि आपल्या हालचाली, संवाद तसंच संपर्कांवर निर्बंध आणल्याचा सुद्धा त्यांनी दावा केलेला आहे। दरम्यान सरकारकडून सीजेपी आणि सोनम वांगचुक यांच्याशी चर्चेचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती आता समोर येतेय। मात्र सरकार या अटी मान्य करणार का? जंतर मंतरवरचं आंदोलन आता कोणतं वळण घेणार आणि संसदेतल्या या संघर्षाचा पुढे राजकीय परिणाम काय होणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। सध्या पोलिसांनी जंतर मंतरवरून आंदोलकांना हटवलेलं आहे। आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्याही आंदोलकांच्या दिशेनं फोडल्या आहेत। सध्या दिल्लीत पोलीस कमिशनर, गृह सचिव आणि आयबीच्या प्रमुखांची बैठक सुरू असल्याचं सुद्धा लेटेस्ट अपडेट येतेय। सगळ्यात महत्वाचं म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यात एक बैठक पार पडली, जी जवळपास तासभर चालली। पण या बैठकीच्या विषयाबद्दल सरकारकडून अजून सुद्धा अधिकृतपणे कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नाहीये। तर दुसरीकडे आंदोलनकर्त्यांचं शिष्टमंडळ नड्डा यांना भेटल्यानंतर सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्याचं सुद्धा समजतंय। वांगचुक हे 28 जून पासून आमरण उपोषणाला बसले होते। त्यांच्यासोबत AISA विद्यार्थी संघटनेचे काही 3 सदस्य जे आहेत ते पण उपोषणात सहभागी होते। त्यांनी सुद्धा आज सकाळी उपोषण मागे घेतलंय। आता पुढे सरकार खरंच उपोषणकर्त्यांच्या मागण्यांना संसदेमध्ये चर्चेत आणणार का, त्या मागण्यांची दखल घेणार का, हे पुढे काही दिवसात स्पष्ट होईलच। या सर्व विषयी तुमचं काय मत आहे? आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा।